आला. स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या चॅनलवर. तर काल संक्रांत झाली आणि आज संक्रांतीचा दुसरा दिवस आहे. तर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत. तर संक्रांती देवीने किंक्रासूर ह्या राक्षसाचा वध केला होता. तो आजचा दिवस आहे. त्यामुळे आजचा दिवस हा कर म्हणून पण ओळखला जातो आणि आज बोरनान केलेलं पण चांगलं राहतं असं म्हणतात. तसेच कोणाच्या घरात कोणाचे बाळ असे किरकिर वगैरे करत असेल तर त्यांची दृष्ट वगैरे काढतात असं म्हणतात. त्यामुळं आज आम्ही आमच्या तिन्ही मुलांचे लहान पोरं घरात त्यांचे बोरनान, तिन्ही मुलं म्हणजे माझा मुलगा राघव, दिव्याचा रुद्रांश आणि आमचं नवीन बाळ म्हणजे गुड्डीचं आमची काव्या. तिचं नाव फिक्स नाही झालंय पण तिचं नाव मीच ठेवलंय फक्त काव्या. तर आम्ही ह्या ठिकाणचे बोरनान करणार आहे आज. आणि तसंच बोरनान करायचं खूप छान छान हे राहतं डेकोरेशन. पण आमच्या घरात चिल्ड्रनच एवढे हे बघा काहीच करून देते ते बघा, त्रास देतात पोरच एवढे त्रास देतात. त्यामुळे आम्हाला काही उमजूनच नाही देते. आम्ही सकाळपासून तयारी लागलो पण आम्ही काहीच पोरं आवरून देत नाही. बघा आमची तयारी. दिव्या काय करते तू? आम्ही आता रेल्वे गाडी बनवतो आमच्या बाळांना बसवतो बोरनांसाठी डेकोरेशनसाठी. दिव्यानी डेकोरेशनसाठी ना रेल्वे गाडी बनवली बिस्किटची. ती सध्या बोरनांच्या डेकोरेशन मध्ये जास्तच असते. शक्य होईल तेवढं करणार आहे डेकोरेशन. काय ग आता डेकोरेशन करतो आम्ही. माळी वगैरे आणलाय. आता सर्व डेकोरेशन झालं का मग भेटू. आणि त्यापूर्वी आम्हाला आमच्या घरात प्रत्येकाचे पोरांची पण आम्ही दृष्ट काढणार आहे. तर मम्मीनी एवढा मोठा जाग केलेला आहे. मम्मी आता दृष्ट काढणार आहे. त्यापूर्वी आपण चहा पिऊन घेऊया. दृष्ट काढतानाचा व्हिडिओ दाखवते. मम्मी एका वेगळ्या प्रकारची दृष्ट काढणार आहे. त्याच्यासाठी हा जाळ बनवलाय तिने. जाळ चाललाय कुलदीप. तो बसच तर. आता दृष्ट काढण्यासाठी काय काय हे मीठ, मोहरी, केस आणि मिरच्या. आईचे केस त्याच्या आईने तोडून टाकायचे. तिकडं आम्ही सर्वजणांनी सर्व मुलांची दृष्ट काढली आहे. आणि ती दृष्ट आगे टाकायची राहते. त्यामुळे मम्मी बघा मस्त केवढी मोठी आग पेटवली. दृष्ट काढताना सांगायचं मग मुलगा किरकिर वगैरे करत असेल तर शांत होऊ दे. राघव सारखं तसं काही माझं राघव आहे. आपल्याला काय वाटतं ते सांगायचं. आता आमची दृष्ट झालेली काढून. तर आता आम्ही ना बोरनांची तयारी करतो. दरगत पेपर घे. मी म्हटले ना तुझ्या
वगैरे झालेले, डेकोरेशन पण झालेलं आहे आणि आता आम्ही दिव्याची वाट बघतोय. ती आली का लवकरच आम्ही कार्यक्रम सुरू करू. फोटो सेशन चालू आहे. जा पिल्लू झोपलाय. तिची उठायची वाट बघतो आम्ही प्रोग्राम साठी. पोरांना साल आणला ना ते घालून देत नाही. घालून नाही देते मुलं. अरे बापरे, तोडून टाकतो. राघव रुद्राश नाही घालत म्हणा, राघवने घातलंय का? तेवढं घेऊन यायचं. चला तर आता बोरनांसाठी सुरुवात करतोय. तर सर्वात आधी आम्हाला छोट्या बाळाचे करायचे होते, पण ती झोपली होती, त्याच्यामुळं आता राघवला घेतलं आधी. राघव आणि रुद्रांश दोघं पण रडत होते, ते माळ वगैरे घालत नव्हते. त्याच्या डोक्यावर हे टाकत होतो ना, त्याला खूप मजा येत होती, मस्त हसत होता. आता आमच्या बाळाची झोप झाली आहे आणि आता आम्ही तिचं बोरनान करतोय. ती खूपच छोटी आहे, 1च महिन्याची असल्यामुळे तिची मम्मी तिला घेऊन बसली आहे. तर हे बघा आमचं छोटं पिल्लू छान बसलं होतं. ते दोन्ही मोठे मुलं रडत होते आणि ही मस्तपैकी छान बसली होती आणि तिचं पहिलंच बोरनान होतं आणि ते खूप छान झाले. मस्त सगळ्यांनी आज संक्रांतीचं शक्यतो ब्लॅक कलर घालता म्हणून सगळ्यांनी ब्लॅक कलर घातलेला होता. आम्ही तिघी मायलेकींनी पण सेम कलर घातलेला होता म्हणून थोडेसे फोटो काढले
त्यांचे पप्पा काय आज ब्लॉग मध्ये नाही दिसणार तुम्हाला. आता रुद्रांश शांत बसला, मग आता त्याला ओवाळून घेतो. आता त्याचं बोलणं करू. तर अशा प्रकारे आमचा कार्यक्रम संपन्न झालाय. मुलांनी एवढा साज वगैरे आणून साज वगैरे घातलेला नाही, काही नाही. आणि ओळ्याला सुद्धा व्यवस्थित बसले नव्हते. खूप भनभन केली मुलांनी आणि त्रास दिला खूप मुलांनी. आणि आता आमचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आता मम्मी पिऊन आवरून घेतलंय सगळं. मुलांनी त्रास दिला, पण कार्यक्रम खूपच सुंदर झाला. छोटा पण छान झाला. तर आम्ही आत्ताच घरी आलेलो आहे गंगापूरवरून. राघव खूप रडत होता, त्यामुळे तो वरती गेला, पुन्हा मावशींच्या वरती गेले आणि आम्ही खाली आलो आमच्या घरी. आणि आज आम्ही दोघी ब्लॉग एंड करतोय कारण की डॅडींना खूप झोप लागली आहे. आणि आम्ही पुढचा व्हिडिओ काढला नाही कारण की पोरं खूप त्रास देत होते मी सोडून. मी आज मदत करू लागले, करते मी मदत, पण एवढी नाही करत, आज जास्त केली. मुली मावशीचा बेबी खूपच छोटा असल्यामुळे त्या राघवचं, रुबेलचं आणि त्या बेबीचं सोबतच केलं, म्हणजे तीन जणांचं सोबत केलं. आणि तुम्हाला ते आमचं डेकोरेशन वगैरे सगळं कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा.